आरटीओच्या एका लेडी ट्रॅफिक पोलिसनं दोन मुलींना चांगलीच कानशिलात लगावली होती आणि हा व्हिडिओ पण सध्या सोशल मीडियावर पण चांगलाच गाजतोय। महिला कॉन्स्टेबलने 3 तरुणींची भर रस्त्यात तुफान धुलाई केली आहे। हा इतका संताप का झाला आणि आता या कॉन्स्टेबलने माफी पण मागितली आहे। नेमकं काय घडलंय तर लातूरमध्ये एकाच स्कूटीने बेफामपणे प्रवास करणाऱ्या 3 कॉलेज स्टुडंट्सला ट्रॅफिक पोलिसने घेरलं। बराच काळ त्यांचा पाठलाग करून त्या 3 तरुणींना अडवण्यात आलं। त्यानंतर वाहतूक शाखेतील महिला कर्मचाऱ्यांचा संताप हा अनावर झाला होता। त्या 3 तरुणी हाताला लागल्यानंतर महिला कॉन्स्टेबलने 3 तरुणींना भर रस्त्यावरच चापटांचा प्रसाद दिला। 4 चौघात लोकांसमोर चांगलंच सुनावलं पण महिला कॉन्स्टेबलनं तरुणींना आपल्या आई वडिलांना फोन करून बोलवायला पण लावलं। पण या तरुणी माफी मागत होत्या, गयावया करत होत्या। हा विषय इथेच संपवा अशी त्यांनी मागणी पण केली। मुली आपल्या आई वडिलांना फोन लावत नसल्यामुळे कॉन्स्टेबल पुन्हा संतापल्या आणि त्यांनी मुलींना कानशिलात लगावली, शिवीगाळही केली। पण आता या महिला कॉन्स्टेबल प्रणिती मुसने यांनी माफी मागितली। मातृत्वाच्या नात्यानं मुलींना रोखलं असं त्यांनी म्हटलंय। मारायला नको होतं सर, पण एका आईच्या भूमिकेतनं मी त्यांच्यावर हात उचललेला आहे किंवा मग हे पोरी पुढे जाताना स्लो गाडी चालवावी आणि जी भाषा वापरली आहे सर मी ती पण चुकीची आहे, त्याच्याबद्दल मी माफी मागते। पण त्यानंतर आता या मुजोर महिला कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली जाते। या ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या त्या मुली आणि त्यांना कानशिलात लगावणाऱ्या या कॉन्स्टेबल या सगळ्यावर तुमचं काय मत आहे नक्की कळवा।